काही वार्डांमध्ये तुम्ही सुका कचरा आणि ओला कचऱ्याचं डस्टबिन वाटप केलेले आहे. किती वाटप केले आणि किती पब्लिक होती व्यवस्था? आज आम्ही IC कॉलनीमध्ये YMC ग्राउंड, जैन गार्डन, तुकाराम ओंबले गार्डन आणि दुसरे 2 BMCचे गार्डनमध्ये ब्युटिफिकेशनचं भूमिपूजन केलं. त्याचप्रमाणे आज वॉर्ड क्रमांक 8 मध्ये आज मानसी प्लाझा आहे, त्याचबरोबर हॅपी होम सोसायटी आहे, इस्टेट नगर आहे. ह्या सर्व सोसायट्यांमध्ये आपल्याला स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आपण ज्याप्रमाणे आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपला परिसर सुद्धा स्वच्छ ठेवणं आणि पर्यावरणाचं संतुलन ठेवण्यासाठी जो आपण घरातला आपला कचरा निघतो तो कचरा सॅग्रिगेशन करण्यासाठी ओला कचरा सुका कचरा हा वेगळा करून घरातूनच दिला तर महापालिकेची जी गाडी येते त्या महापालिकेच्या गाडीमध्ये ओला कचरा वेगळा जाईल, सुका कचरा वेगळा जाईल. आणि आपण पहिल्या पावसामध्ये जे आपले चेंबर आहेत, आपली गटारं आहेत, ही जी चोकअप होतात त्याचं एकमेव कारण आहे की आपण कचरा सॅग्रिगेट करत नाही. त्यामुळे प्लास्टिक असेल, काही वस्तू असतील त्या गटरमध्ये जातात आणि त्या तिकडे चोकअप करतात. त्यासाठी आम्ही आज हा उपक्रम गेले 2 महिन्यापासून प्रत्येक घरामध्ये ओला कचरा सुका कचऱ्याच्या डस्टबिन देत आहोत आणि पर्यावरणाचं संतुलन ठेवून आपल्या सर्व नागरिकांना अवेअरनेस सुद्धा करत आहोत. आणि त्याचप्रमाणे आज आपण बघत असाल तर आपण दहिसर कांदरपाडा येथे हे सॅग्रिगेशनचं युनिट ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्लास्टिक आणि पेपर ह्याचं दररोज टन हा वेगळा निघतो आणि त्याच्यापासून आम्हाला रेव्हेन्यू सुद्धा मुंबई महापालिकेला मिळतो ह्याच्यातून आणि ह्याचा फायदा महापालिकेला होतोय. त्यामुळे मी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ह्या सोसायट्यांना सुद्धा आज हे वाटप केलेलं आहे. स्वच्छ भारत अभियानचे तुम्ही जसं सांगितलं ते किती वाटप केलं आणि किती तुमचं लक्ष हे वाटप करायला? माझं लक्ष आतापर्यंत आम्ही जवळजवळ 10,000पेक्षा जास्त घरांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि अजून आमचं चालू आहे प्रत्येक सोसायट्यांमध्ये. आणि त्याचबरोबर मोठ्या डस्टबिन सुद्धा ओला कचरा सुका कचरा त्याचं सुद्धा आमचं वाटप चाललंय. आणि मला सांगण्यास आनंद होते की आमचं देवेंद्रजी शिंदेजी आणि अजितदादांचं सरकार आल्यानंतर मुंबई महापालिकेमध्ये ज्याप्रमाणे आमचा विकास होतोय आपण बघितलं असेल तर आपण कालच कोस्टल रोडचं सुद्धा उद्घाटन केलेलं आहे. त्याचबरोबर दहिसर विधानसभेमध्ये आपण जवळजवळ 46 हे आर नॉर्थ वॉर्डमध्ये आणि 5 हे आर सेंट्रल 10 आर सेंट्रल वॉर्डमध्ये म्हणजे जवळजवळ 55 ते 56 रोड हे फक्त दहिसर विधानसभेमध्ये CC रोड बनत आहेत. आणि त्याचबरोबर आपण बघितलं असेल की गेल्या 10 वर्षामध्ये जो विकास होतोय हा विकास म्हणजे तुम्ही पत्रकार मला विचारत होते की तुम्ही थकत नाही का, रोज तुम्ही उद्घाटन करतात, रोज तुम्ही भूमिपूजन करतात. तर हे लोकांनी दिलेल्या आम्हाला आशीर्वादाची पोचपावती आहे. आम्हाला लोकांकडनं 3 दिवस 5 वर्षात पाहिजेत असतात, एक लोकसभा, एक विधानसभा आणि एक महानगरपालिका. पण आमची ड्युटी आहे की आमच्या मतदारांना 5 वर्ष त्यांना सर्व्हिस देणं ही आमची ड्युटी. Thank you. Nicholas. मोहन पटेल